नमस्कार. मी राहुल गोस्वामी आजच्या या खास सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वात आधी आपल्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत, कारण आपण ज्या पद्धतीने मार्केटिंगची पूर्वतयारी आणि उद्योग व्यवस्थापन या दोन्ही प्रशिक्षणांना आपण सहभाग घेतला आणि प्रशिक्षणानंतर आपण ज्या पद्धतीचे अतिशय उत्स्फूर्त असे प्रतिसाद दिले, फीडबॅक दिले, त्याबद्दल आपले खरंच मनापासून खूप 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 आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. कारण आपले अशा पद्धतीचे फीडबॅकच आमच्यासारखे जे काही प्रशिक्षण क्षेत्रात कार्य करतात, तर आमचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा जे काही अनुभव आहेत ते आपल्याशी शेअर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त माहिती जी आहे, जी चांगली माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं मनोबल वाढवतं आणि त्यासाठी या फीडबॅकची खूप मोठी मदत होते. आणि त्यासाठी आपण जे काही फीडबॅक दिले आहेत त्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप 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 आभार. काही 3 ते 4 पॉईंट्स आहेत जे मला आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्यामुळे मी हा जो ऑडिओ आहे हा आपल्यापर्यंत मी प्रसारित करतो आहे. बेसिक सगळ्यात पहिलं एक प्रश्न आला होता की आपण ऑनलाईन का नाही करत वगैरे. तर ऑनलाईन मी काम सुरू केलं आहे. त्याच्यावर टेक्निकल वर्क जे आहे हे सुरू झालं आहे आणि आपण लवकरच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातले काही प्रशिक्षण वर्ग आहेत ते आपण ऑनलाईन आणणारच आहोत. पण आपण हा जो एक उद्योगाचा जे काही आपण छोटंसं कार्य करत आहोत की उद्योग वाढीसाठी आणि खास करून आपण जे शेतकरी मित्र आहेत, गोपालक मित्र आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातले खास करून मराठी, तर यांच्यापर्यंत गावोगावी आणि अतिशय दुर्गम भागातसुद्धा जे राहणारे शेतकरी मित्र आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन हे सध्या तरी म्हणजे हे एक योग्य माध्यम नाही आहे. कारण अडचण काय त्यामध्ये तांत्रिक जी अडचणी आहे हे मुख्य कारण ॲक्च्युली, की त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मोबाईलला रेंज येत नाही किंवा एक फायनान्शियली थोडंसं आपण घेतलं आर्थिकदृष्ट्या की बऱ्याच लोकांकडे स्मार्टफोन पण उपलब्ध आहेतच असं गरजेचं नाही आहे. कारण आपण हे जे व्हॉट्सॲपचं जे आहे हे प्रशिक्षण घेतो आहे, तर हे अतिशय म्हणजे सामान्य जो शेतकरी आहे, कोरडवाहू शेती आहे आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि जे दुर्गम खेड्यात राहतात किंवा तालुक्यामध्ये राहतात अशा लोकांना. व्हॉट्सअप जे आहे हे बेसिकली एक अतिशय म्हणजे एक युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म आहे आणि सहज ते मराठी भाषेतूनही वापरता येतं. आणि दुसरं म्हणजे की व्हॉट्सअपचं जे फीचर आहे ते अतिशय कमी कमी किमतीतला जो मोबाईल असतो, कुठलाही अगदी 2-3 हजार 4 हजार वगैरे मॅक्सिमम, म्हणजे अतिशय कमी किमतीतल्या मोबाईलमध्ये सुद्धा व्हॉट्सॲपचं जे फीचर आहे ते उपलब्ध आहे. हा त्याचा एक खूप महत्त्वाचा फायदा जो आहे हा आपल्याला होतो. त्यामुळे मी जे काही हे प्रशिक्षण आहे आधीचे उद्योगाची पूर्वतयारी आणि उद्योग व्यवस्थापन हे व्हॉट्सॲपवरच घेतले. पुढचं येणारं जे प्रशिक्षण आहे हे उद्योगाची शस्त्रास्त्र हे सुद्धा व्हॉट्सॲपवरच घेतलं. तर तो एक फायदा होतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात ज्या खरंच गरजेचे जे आहे जे शेतकरी मित्र आहेत, गोपालक मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सॲप हे माध्यम जे आहे हे फायद्याचं आहे. तिसरं एक अजून अडचण जी येते जी ऑनलाईन वगैरे या सगळ्या क्षेत्रांमध्ये की ते बऱ्याचदा ते ऑपरेट करण्यासाठी एक थोडंसं टेक्निओ सॅव्ही म्हणजे एक टेक्निकल नॉलेज असणं थोडंसं गरजेचं असतं. म्हणजे ॲप वापरता येणं, थोडं कनेक्शन्स करणं वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी एक अतिशय सामान्य माणसाला ते माहिती असेलच असं गरजेचं नाही आहे. हळूहळू डिजिटल जे एज्युकेशन हे वाढतं आहे, डिजिटल अवेअरनेस वाढतोच आहे, नाही असं नाही आहे. पण एक आपण जो एक अतिशय म्हणजे टार्गेटेड ऑडियन्स जो आहे, आपण म्हणतो उद्योग करताना कधी टार्गेटेड ऑडियन्सवर काम करावं. तर व्हॉट्सॲपचं हे जे प्रशिक्षण आहे हे आपण त्या टार्गेटेड ऑडियन्सला लक्षात घेऊनच आपण करतो आहे, की ज्यांच्याकडे अतिशय सामान्य पद्धतीने ते एक मोबाईल जो आहे तो वापरू शकतात आणि एक ज्याच्यामध्ये किमान व्हॉट्सॲपचं फीचर आहे असा जो मोबाईल जरी त्यांच्याकडे असेल तर त्यांच्यापर्यंत आपण आपलं जे प्रशिक्षण आहे हे पोहोचवू शकतो. बाकी इतर बरेचसे जे काही फायदे की डाउनलोडेबल आहेत, तर इझिली डाउनलोड करू शकतात. म्हणजे एकदा डाउनलोड केलं तर मग ते कायमस्वरूपी तुमच्या मोबाईलमध्ये राहील आणि ते कधीही केव्हाही कुठेही ऐकू शकतात. हा त्याचा मागचा एक मोठा उद्देश. एक सामान्य शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो, तो एक महत्त्वाचा उद्देश आहे.
त्यामुळे आपण WhatsAppवरच हे जे प्रशिक्षण आहे हे 3 प्रशिक्षण आपण घेतले आहे. हां, यापुढे आपण लवकरच सर्व डिजिटल आणि इतर माध्यमातून आपण येणारच आहोत. त्यामुळे जे टेक्नोसाव्वी आहेत, ज्यांच्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, डिजिटल एज्युकेशन आहे, तर ते सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणारच आहे. तर आता काळ परत्वे आपण त्या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. पण सध्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सामान्य शेतकऱ्याला फायदा व्हावा, हे माझं सगळ्यात मोठं टार्गेट आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत, त्या गोपालकांपर्यंत पोहोचता यावं आणि कुठलीही तांत्रिक म्हणा किंवा इतर अडचण, आर्थिक अडचण त्यांना येऊ नये. तर त्याच्यासाठी जे काही शक्य तंत्रज्ञान आहे ते मी वापरण्याचा प्रयत्न करतो आहे या माध्यमातून. पुढे आपण उद्योगाचे जे शस्त्रास्त्र आहे, ज्याच्यामध्ये ज्या प्रशिक्षणाबद्दल आपण बोलणार आहोत, आपण सर्वांनी जे आहे, आपण हा जो ऑडिओ आहे हा स्पेसिकली मी जे उद्योग व्यवस्थापन आणि उद्योगाची पूर्वतयारी ज्यांनी केली आहे, जे हे 2 प्रशिक्षण किंवा यातलं कुठलं तरी एक प्रशिक्षण आपण केलं आहे, तर आपल्या सर्वांसाठी हे स्पेसिफिकली आणि दोन्ही ग्रुपसाठी मी हा ऑडिओ प्रसारित करतो आहे. यामागचं कारण असं की एकतर हे दोन्ही जे प्रशिक्षण होते, एक तर पूर्वतयारी होती की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उद्योगाला लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्याची पूर्वतयारी करता येईल, त्याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर उद्योगाचं व्यवस्थापन, म्हणजे उद्योग सुरू केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन जे आहे ते याच्या बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याबद्दल आपण वेगवेगळ्या 16 सत्रांमध्ये आपण चर्चा केली. आता पुढचा जो भाग येतो हा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की विकणे. आपण माल तयार केला, आपण सेवा तयार केली, तर ती विकणे. तर आता यामध्ये एक खूप महत्त्वाचं आहे की डिजिटल मीडियम्स विकण्यासाठी आहेतच, नाही असं नाही आहे. वेबसाईट्स आहे, सोशल मीडिया आहे, इतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिजिटल मीडियम तर अवेलेबल आहेच आहे. पण एक खूप महत्त्वाचं असं असतं की ज्यांना डिजिटल नॉलेज नाही आहे किंवा ज्यांना ते शक्य नाही, त्याचं नॉलेज जरी घेतलं तरी जे काही इक्विपमेंट्स वगैरे लागतात, बऱ्याच गोष्टी लागतात, तर ते त्यांना त्यावर खर्च करणं वगैरे आहे किंवा ते ऑपरेट करणं आहे, तर यामध्ये अडचण येते. त्यामुळे आपण ट्रेडिशनल जे मार्ग आहेत तर त्याच्यावर लक्ष देणं आणि त्या गोष्टीतनं हळूहळू इन्कम जनरेशन करून मग त्यानंतर मग डिजिटलकडे पाय ठेवणं हे स्टेप बाय स्टेप आहे. पण आपल्याकडे जर डिजिटल नॉलेज नाही म्हणून आपण काही आजच्या घडीला उद्योग करू शकत नाही असं होत नाही. आजपासून हजारो वर्ष झाले आपण उद्योग करतोच आहे आणि प्रत्येकजण पोहोचतोच आहे. डिजिटलचे जे आहे बेनिफिट ते हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे येतच आहेत. तर एक आपण मागचे जे आहे आणि खास करून जे सामान्य शेतकरी कुटुंब आहेत, जे सामान्य गोपालक कुटुंब आहेत, तर त्यांना चालता फिरता ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मार्केटिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या करता याव्यात. त्यामुळे याच्यातलं मी जवळपास 38 टूल्सचा जो आहे तो मी त्यांच्यापर्यंत माहिती जी आहे ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. किंवा त्याच्यातले जे शेतकरी कुटुंबातले तरुण मुलं आहेत, आज बेरोजगारी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर त्यामध्ये त्यांना खेड्यात राहून किंवा तालुक्याच्या जे गाव आहे त्याच्या आसपास काम करून, पंचक्रोशीत काम करून त्यांना जे काही डिजिटल मीडियम जरी अवेलेबल नसला तरी आपण त्यांचा जो उद्योग आहे तो वाढवण्याचा जो आहे प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं उत्पादनं आहेत किंवा सेवा आहे ते विक्रीसाठी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यात आपण जे काही 38 टूल्स आहेत ज्याच्यामध्ये बेसिकली व्हिजिटिंग कार्ड असतं. कुठल्याही उद्योगाला त्याची माहिती सगळ्यात पहिले देण्यासाठी व्हिजिटिंग कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं टूल असतं. तर हे व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं, कशा पद्धतीने ते द्यायचं, त्याची देण्याची पण एक पद्धत असते त्याचं. तर त्याबद्दल आपण जी माहिती आहे ती आपण याच्यातनं घेणार आहोत. माहितीपत्रक आणि बुकलेट आहे, जसं लिफलेट आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धती ते बनवावं कसं पहिले आणि मग त्यानंतर त्याचं वाटप कसं करावं हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की बनवले तर जातात पण ते वाटप करण्याची पद्धत जर योग्य नसेल तर त्याचा जो केलेला खर्च आहे तो आपला वेस्ट होतो. बुकलेट वगैरे जे आहे तो जे आहे तर ते कसं बनवावं, त्याच्यात काय काय पद्धतीची माहिती असावी, कोणती कोणती माहिती असावी या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्याबद्दल आपण माहिती याच्यातनं बुकलेटमधून आपण देणार आहोत. त्यानंतर छोट्या छोट्या क्लासिफाईड जाहिराती असतात वृत्तपत्रातल्या, तर त्या कशा बनवाव्यात, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आपण कशी माहिती आपल्या प्रोडक्टबद्दल द्यायची, तर ते आपण त्याच्यातनं देणार माहिती आपण या सत्रातून घेणार आहोत. स्मरणिकांमधील जाहिरात आहे किंवा ग्राहक पेठेतील जे स्टॉल आहे ते कसे मांडावे आणि ते कसे ऑपरेट करावे, तर त्याबद्दलची जी माहिती आहे मी याच्यातून देणार आहे. आठवडा बाजार खूप महत्त्वाचा आहे, तर त्याची जी मांडणी आहे ते आणि आठवडा बाजार कसे शोधावेत वगैरे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती या सत्रातून देणार आहे.
डोर टू डोर, शॉप टू शॉप, त्यानंतर मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग, इव्हिनिंग प्रॉस्पेक्टिंग, ऑफिस टू ऑफिस प्रॉस्पेक्टिंग, हे 5 अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल आपण या प्रशिक्षणात चर्चा करणार आहोत. कारण जेव्हा खिशात पैसे जरी नसले आणि एक सामान्य माणूस ज्याला किमान विकायचं आहे, काहीतरी त्याला काम करायचं आहे, त्याला आपला उद्योग पुढे वाढवायचा आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारचं पैशाची जरी कमतरता त्याला येऊ नये किंवा तो कुठल्याही भाषेत बोलत असला, त्याचं एज्युकेशन कुठलंही असं अगदी अशिक्षित जरी असला तरी तो अतिशय धीटपणे आपला उद्योग सुरू करून आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतो. तर त्याच्यासाठी हे जे 5 टूल्स आहेत आणि या 5 टूल्सबद्दल जी निगेटिव्हिटी आहे की लोकांना असं वाटतं, अरे काय डोअर टू डोअर मार्केटिंग हे, पण ते करण्याची पद्धत चुकते, त्यामुळे मग त्याचे आपल्याला दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे ते कशा पद्धतीने करावं आणि त्याचे काय फायदे आहेत हे, आणि हे खूप प्रचंड, मी सांगतो तुम्हाला, हे 5 जे टूल्स आहेत ना, हे खूप पॉवरफुल टूल आहेत. आणि खास करून जे आपले गावाखेड्यात आपले जे काही दुर्गम भागातले मित्र आहेत, ते कुठलाही खर्च न करता कुठल्याही पद्धतीचा, अगदी त्यांच्याकडे पैसे नसले तरी ते या 5 टूल्सच्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करून ते त्यांचा उत्कर्ष हे करून घेऊ शकतात. हे मी नक्की सांगतो, कारण मी हे काम केलेलं आहे. मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे आणि मी फक्त महाराष्ट्रातच नाही तर मी मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे या राज्यांमध्येही मी काम केलेलं आहे. आणि ज्या एका अनोळखी शहरात जाऊन या 5 टूल्सच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीत काम करत होतो, तर ती उत्पादनं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही तिथल्या जे काही सिटिझन्स आहेत, तिथले जे नागरिक आहेत, तर त्यांना आम्ही ही उत्पादनं जी आहे ही विकली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी आणि त्यावेळी असं वाटतं ना, ज्यावेळी तर तिथे ना तर मराठी भाषेचा संबंध होता, ते शहर पण आमच्यासाठी पहिलं नवीन होतं, कधी आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा त्या शहरात गेलेलो, मोठी मोठी शहरं. आणि तरी पण ज्यावेळी काम करतो तर त्या अतिशय म्हणजे ज्या शहराशी आपला काही एक संबंध नाही आहे, त्या शहराबद्दल आपल्याला काही एक माहिती नाही आहे, तरीसुद्धा त्या शहरात जाऊनसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही बिझनेस केलेला आहे. तर त्याची सगळी माहिती जी आहे, त्यामुळे हे 5 टूल्सचं खूप जबरदस्त, खूप प्रचंड आणि खूप महत्त्व आहे. आणि हे 5 टूल्स जे आहेत, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे मग त्याच्याबद्दलची जी निगेटिव्हिटी आहे ती आहे, तर ती निगेटिव्हिटी मी तुमच्या मनातून काढून टाकणार आहे आणि याचा कसा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होईल. आणि अतिशय दुर्गम भागातले शेतकरी मित्र, तरुण मित्र जे आहेत की ज्यांच्याकडे आज रोजगाराचा काही प्रॉब्लेम आहे, तर ते सुद्धा आपली जी काही शेतीची उत्पादनं आहेत स्वतःची, त्यांची किंवा इतर उत्पादनं, ते कशा पद्धतीने विक्री करू शकतात, तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे या 5 सत्रात मी देणार आहे. त्यानंतर प्रोफेशनल्सबरोबर जॉईन करून कसं काम करू शकतो, घरातच आपण छोटंसं दुकान आहे, तर ते कशा पद्धतीने त्याची मांडणी करावी त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. लक्षवेधक बॅनरिंग कसं करावं कमीत कमी खर्चामध्ये, तर त्याची माहिती घेणार आहोत. जी सार्वजनिक ठिकाणं आहेत, जसं शाळा, महाविद्यालय, गणेश मंडळ, नवरात्र मंडळ, यात्रा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, तर ह्या सार्वजनिक ठिकाणांवर आपण कशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून आपण आपलं जे काही उत्पादनांचं मार्केटिंग आहे, जी विक्री आहे, ती करू शकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी आपण करत नाही किंवा माहिती नसते की ते पर्टिक्युलर त्या बस स्थानकावर कसं काम करावं किंवा रेल्वे स्थानकांमध्ये, जसं मुंबईची आता लोकल रेल्वे स्टेशन्स आहेत, तर त्याच्यावर कशा पद्धतीने आपण आपली उत्पादनं जी आहे ही विकू शकतो. तर त्याच्या सगळ्यांबद्दल जी आहे, नवी मुंबईतले रेल्वे स्टेशन्स आहेत, तर तिथे आपण कशी उत्पादनं विकू शकतो, तर त्या काय परमिशन्स लागतात, कुठे कोणाला भेटावं लागतं, तर याविषयीची जी माहिती आहे ही सगळी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर लेटर मार्केटिंग अतिशय महत्त्वाचं असं टूल आहे आणि अतिशय सुंदर असं टूल आहे. आणि ज्याचा खूप चांगला उपयोग जो आहे हा मोठे जे उद्योजक आहेत किंवा ज्यांना होलसेलिंग करायचं आहे, त्याच्या सगळ्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आणि फायद्याचं टूल आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. मोबाईल व्हॅनबद्दल आपण चर्चा करू. जे काही म्हणजे गावोगावी फिरून आपण मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपण जे काही उत्पादनं आहे ती विकू शकतो. त्यानंतर आपण इन हाऊस मार्केटिंग आहे, डाटाबेसचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगेल. डाटाबेस जर व्यवस्थित मॅनेज झालं तर त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. मोबाईल मॅनेजमेंटबद्दल आपल्याला मी माहिती देईल. कारण की आपल्याकडे एकदा डाटा आला तर तो व्यवस्थित फीडिंग कसं करावं, तर ऑपरेट कसा करावा, ते लक्षात कसा ठेवावं की, आणि आपल्याला एखादा कॉल आला तर त्या व्यक्तीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह जरी असला तरी त्याचा रेफरन्स काय आहे, तर त्याच्यासाठी कसं करावं, तर त्याची सगळी माहिती जी आहे ही मोबाईल मॅनेजमेंटच्या माध्यमातून आहे. प्रायोजकत्व आहे.
ते कसं मिळवावं, त्याच्या माध्यमातून आपण कसं काम करावं याची माहिती असणार आहे. मोफत तपासणी शिबिर आहे किंवा पॉवर ऑफ इन्व्हिटेशन हे खूप महत्त्वाचं टूल आहे. बिझनेसमध्ये उद्योग करताना जर आपल्याला इन्व्हिटेशन देता येत नसेल तर आपल्याला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे पॉवर ऑफ इन्व्हिटेशन आणि आपण आपल्या कशा पद्धतीने आपण एक बिझनेसचं मॉडेल जे आहे हे इन्व्हिटेशनच्या फॉर्मॅटमधून आपण काम करू शकू, तर त्याचं माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. सॅम्पलिंगचं महत्त्व खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा सॅम्पलिंग आपण कसं तयार करतो आणि त्याच्यातनं खूप पैसा जो आहे तो वेस्टेज पण होतो, त्याचा फायदा होत नाही कारण आपण चुकीच्या लोकांपर्यंत सॅम्पलिंग करत असतो. तर त्याची माहिती जी आहे मी सॅम्पलिंगच्या माध्यमातून देईल. पॉवर ऑफ नेटवर्किंग. नेटवर्किंग हा उद्योगाचा एक खूप मोठा कणा आहे आणि त्याच्याशिवाय उद्योग होऊच शकत नाही. त्यामुळे त्याचं माहिती काय आहे, त्याची माहिती जी आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं टूल आहे हे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने नेटवर्किंग करावं. नेटवर्किंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग नाही आहे. नेटवर्किंगचं बिझनेस नेटवर्किंग हे खूप वेगळं आहे. नेटवर्क मार्केटिंग हे दोन्ही कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत. त्यामुळे या दोन्ही कॉन्सेप्टची माहिती मी या पॉवर ऑफ नेटवर्किंगमधून देईन. त्यानंतर आपण मोफत सेमिनार आहे, महामार्गालगतचे स्टॉल्स आहेत. तर या सगळ्या 2 विषयांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कॉल सेंटर आपण घरातल्या घरात कसं सेट करावं तर त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. फ्रँचायझी मॉडेल आपण कशा पद्धतीने तयार करावं त्याची माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. कारण फ्रँचायझी मॉडेलने आपला जो बिझनेस आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणावर तयार होतो. आपले हँड्स वाढत जातात आणि जेवढे जास्तीत जास्त आपले हँड्स असते तेवढं जास्तीत जास्त फायदा जो आहे हा आपल्यापर्यंत पोहोचतो. टी व्हीवरील जाहिरात कशी द्यायची आहे, एक्सपोर्ट कसं करायचं आहे, लिंक मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसं करायचं आहे. लिंक मार्केटिंग आणि ब्रँडिंग म्हणजे काय की आत्तापर्यंत मी तुम्हाला एवढे सगळे खूप सारे टूल्स सांगितले, तर त्याच्या या टूल्सची जी माहिती आहे ते हे टूल्स जे आहे ते सगळे एकाच वेळी किंवा एकत्रित पद्धतीने कशा पद्धतीने वापरावे तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे मी तुम्हाला कारण टूल्स तर खूप सारे मिळाले पण त्याचा उपयोग कसा करावा हे माहीत नसेल तर मग त्याचा अडचण होते. आपण म्हणतो ना एखादं शस्त्र आपल्याकडे बरेच पण ते शस्त्र चालवता यायला पाहिजे. तर त्यामुळे मी या प्रशिक्षणाचं नाव जे आहे उद्योगाची शस्त्रास्त्रे लिहिली. कारण काय सगळ्यात पहिले तर आपल्याकडे शस्त्र असायला हवे. आपली अडचण काय होते की आपल्याकडे शस्त्रच नसतात की किती कुठे कुठे आपल्याला कुठली शस्त्र वापरायची आहे म्हणजे कुठले बिझनेस टूल्स वापरायचे आहेत, सेल जे आपल्याला विक्री करायची आहे त्याचे कुठले टूल्स वापरायचे आहेत, ते टूल्सच आपल्याकडे नसतात. त्यामुळे ते टूल्स पहिले माहिती घेणं आणि ते टूल्स माहिती घेतल्यानंतर मग ते टूल्स वापरायची कशी याची सुद्धा माहिती जी आहे ते मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि हे वापरण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यासाठी एक वेळापत्रक तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मार्केटिंग मित्राचं वेळापत्रक या सदरातनं मी हे सगळे टूल्स जे आहेत ते कशा पद्धतीने वापरायचे, कशा पद्धतीने मिक्सअप करायचे आणि एकाच वेळी मल्टिपल टूल्सचा वापर कसा करायचा तर त्याची जी माहिती आहे मी या माध्यमातून आपल्याला देणार आहे. आणि यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि या संपूर्ण प्रशिक्षणातलं सगळ्यात महत्त्वाचं असं सत्र असणार आहे ते म्हणजे ग्राम गौ क्लब. आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टींबद्दल आपण ऐकलं असेल की बऱ्याच संस्था आहे, FPO वगैरे आहे, जसं फार्मर प्रोड्युसर कंपनी वगैरे आहे किंवा इतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बरेचसे जे काही म्हणजे उत्पादनं तयार करण्यासाठी वगैरेच्या असे बरेचसे स्कीम्स आहेत. पण विक्रीसाठी जे आहे ना तर त्याचा प्लॅटफॉर्म आणि तिथे सगळ्यांनाच अडचण येऊन जाते. तर विक्रीसाठीचे असं एखादी आपण एक टीम तयार करता येईल का किंवा विक्रीसाठीची एक आपल्याला एखादी संस्था तयार करता येईल का आणि ही संस्था पण कुठली तर फक्त आपल्या गावाशी निगडीत किंवा आपल्या पंचक्रोशीचे निगडीत. तर अशा पद्धतीने आपण एकत्र येऊन काही काम करू शकू का. जसं बरेच शेतकरी बचत गट आहेत तर ते बचत गटाच्या माध्यमातून किंवा शेतकरी गट आहेत तर त्या शेतकरी गटांच्या माध्यमातून उत्पादनांचे एकत्र करून ते तयार करण्याची जी काही पद्धती आहे किंवा विक्री करण्याची जी पद्धत आहे ती उपलब्ध आहे. पण या सगळ्या माध्यमात आपल्याला फक्त एक विक्रीशी रिलेटेड फक्त म्हणजे याच्यामध्ये हा गट जो आहे हा फक्त उत्पादनांची जी विक्री आहे ते करेल. म्हणजे आपल्या गावातल्या आपल्या पंचकृषीतल्या आपल्याशी जोडलेल्या जे काही शेतकरी मित्र आहेत, गोपालक मित्र आहेत यांच्या उत्पादनाची विक्री करेल फक्त आणि याचं फक्त कार्य असेल हे विक्री करण्याचं. तर तो एक त्याला मी नाव दिले आहे ग्राम गौ क्लब म्हणून. आणि असे ग्राम गौ क्लब हे प्रत्येक गावोगावी होणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून विक्री व्यवस्था जी आहे अशी पद्धतीची जी काय आहे विक्री व्यवस्था ही उभी राहील. तर आजच्या घडीला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जसं की छोटे छोटे ब्रँड्स उभे राहणं हे खूप गरजेचं आहे.
आणि जसं केंद्र सरकारचाही उपक्रम आहे लोकल फॉर वोकल, तर अशा माध्यमातून आपण लोकल फॉर वोकल होणं खूप गरजेचं आहे. आणि तो लोकल फॉर वोकल आपण कसा होऊ, आणि हे जो ग्रामगौ क्लबचा जो कॉन्सेप्ट आहे हा आपण ज्यावेळी एक ग्रामस्तरावर आपण विक्री व्यवस्था आपण जर उभी केली तर त्याचा खूप मोठा प्रचंड फायदा हा प्रत्येक गावाला होईल, प्रत्येक तालुक्याला होईल, प्रत्येक जिल्ह्याला होईल आणि राज्याला होईल, आणि शेवटी देशाला नक्की होणार आहे. आणि या सगळ्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने ती सिस्टम पूर्ण सेट करायची आहे, तर त्याच्या पद्धतीची त्याची संपूर्ण माहिती जी आहे मी या ग्रामगौ क्लबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. याचं मागचं मुख्य कारण जे आहे की याच्यातून शेतकरी जे आहे किंवा गोपालक जे आहेत तर त्यांना हा सगळा फायदा जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आता मी हा ऑडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण म्हणजे की एक तर उद्योगाचे शस्त्रास्त्र हे प्रशिक्षण काय आहे, आणि मला असं वाटतं मी आतापर्यंत आपल्याला संपूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे, आणि ते तुम्हाला या कोर्सबद्दल किंवा या प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळालीच आहे व्यवस्थित. काही अडचण असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. आता यात हे प्रशिक्षण का करावं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जसं आपण वेगवेगळी उत्पादनं तर आपण बनवतो आहे, आधीची आपण पूर्वतयारीही बघितली, त्यानंतर व्यवस्थापनाचाही माहिती घेतली. तर आता ॲक्च्युअल प्रॅक्टिकल याच्यामध्ये आहे, म्हणजे हे जे काही टूल्स आहेत ना हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल काम करणारे आहे, आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन या प्रशिक्षणामध्ये आहे. बाकी आपले जे आधीचे होते ते त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल त्याच्यातही होतं, नाही असं नाही, पण हे जे प्रशिक्षण आहे 100% प्रॅक्टिकली, आणि 100% प्रॅक्टिकली आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहे, आणि त्याच्यातून आपण ॲक्च्युअल विक्री जी आहे ही सुरू करणार आहोत किंवा त्याच्याबद्दल काम करू शकतो. आता त्यामुळे याचा फायदा असा आहे की जास्तीत जास्त जे काही गोपालक आहे, शेतकरी मित्र आहेत, आणि ग्रामस्तरावर जे आहे दुर्गम भागापर्यंत आपण या सगळ्यांची माहिती पोहोचवली तर त्यांचा जास्तीत जास्त फायदा जो आहे की जेणेकरून ते त्यांचं उत्पन्न जे आहे ते वाढवू शकतील, आणि त्यांचा जो काही प्रॉफिट आहे ते वाढवू शकतील. तर त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आपण करत आहोत. आणि या सर्व प्रपंचामध्ये मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, आणि त्यासाठीच मी आपल्याला एक छोटीशी उद्योगाची संधी जी आहे ती या ऑडिओच्या माध्यमातून मी आपल्याला द्यायचा माझा प्रयत्न करतो आहे. कारण आपल्याला जर कार्य मोठं करायचं असेल तर आपल्याबरोबर एक चांगली टीम असायला हवी, आणि मोठं त्यासाठीच मी आपल्याला जे काही एक संधी पण आपल्याला देत आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्यालाही फायदा होईल, मलाही फायदा होईल, आणि आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत त्या सर्वांना जो आहे हा फायदा होणार आहे. आपल्याला माहितीच आहे की उद्योगाचे शस्त्रास्त्र या प्रशिक्षणाची जी एक प्रशिक्षण शुल्क आहे छोटंसं, ते आहे 380 रुपये. तर ही जी संधी मी आता तुम्हाला देतो आहे ती म्हणजे रेफरल मार्केटिंगची संधी आहे. तर ती रेफरल तुम्हाला याचा करायचा आहे. तर याच्यात फायदा काय आहे की तुम्हाला फक्त एक छोटासा मॅसेज मी या ऑडिओ मी पोस्ट करेल, त्याच्यानंतर त्याच्या खाली एक व्हॉट्सअपचा मेसेज पोस्ट करेल. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जाऊन म्हणजे ज्याच्यामध्ये उद्योगाची शस्त्रास्त्र या प्रशिक्षणाविषयी सर्व माहिती दिलेली आहे. आता ही सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे. तुम्हाला फक्त तिथे तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. म्हणजे खाली संपर्काची जी व्हॉट्सअपची लिंक आहे तर तिथे माझा नंबर काढून तुम्हाला फक्त तुमचा नंबर ॲड करायचा आहे. तर सिम्पल एक अतिशय, म्हणजे जिथे लिंक दिलेली आहे wa.me/918097275136, तर त्याच्यातला 8097275136 हा जो माझा नंबर आहे तो काढून आपल्याला फक्त त्या 91च्या पुढे आपला नंबर जोडायचा आहे. तर आपली एक व्हॉट्सअपची लिंक तयार होईल. आणि हा जो मेसेज आहे हा आपण असलेल्या जेवढे वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत किंवा तुम्ही फेसबुक वगैरे किंवा इतर ठिकाणी तुम्ही टाकू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट करायचं आहे. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे तर ते त्या लिंकवर क्लिक करून तुमच्याशी संपर्क साधतील आणि ते तुमच्यापर्यंत येतील. तर मी तुम्हाला ऑलरेडी या ऑडिओच्या माध्यमातून उद्योगाचं शस्त्रास्त्र हे प्रशिक्षण काय आहे आणि त्या पोस्टमध्येही लिहिलेलं आहे, तर त्याची माहिती मी आपल्याला दिलेलीच आहे. तर तुम्हाला फक्त त्याच्याविषयीची जी माहिती आहे ती त्यांना द्यायची आहे. आता याच्यात फायदा काय होईल की ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांचा नंबर तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला फक्त त्यांना माहिती द्यायची आहे. विकायचं नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण तुम्ही हे काम तेव्हाच करायचं जेव्हा तुम्ही स्वतःही उद्योगाचं क्षेत्र जे प्रशिक्षण आहे त्यासाठी तुम्ही रजिस्टर करणार असाल किंवा यापूर्वी तुम्ही उद्योगाची पूर्वतयारी आहे किंवा उद्योग व्यवस्थापन हे प्रशिक्षण तुम्ही केले असतील, तर तुम्हाला या प्रशिक्षणांबद्दल पूर्ण माहिती आहे असं मी गृहीत धरतो. कारण कशा पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने माहिती दिली जाते, तर ही सगळी माहिती तुम्हाला आहे, तर तुम्ही त्याबद्दल अवेअर आहात. तुम्हाला फक्त तुमचा जो अनुभव आहे हा तुम्हाला त्यांच्याशी शेअर करायचा आहे.
आणि जर त्यांना योग्य वाटलं तर ते रजिस्टर करते. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की मी माझे जे काही पेमेंटचे पोस्ट आहे ती मी तुम्हाला दिलेलीच आहे. तर ती पोस्ट जी आहे ती तुम्हाला त्यांना शेअर करायची आहे आणि त्यांना ते तुमच्या रेफरन्स थ्रू जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आणि त्यांचा संपर्क क्रमांक आणि तुमचं नाव रेफरन्स म्हणून लिहून तुमचं नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक हा मला व्हॉट्सअप करायचा आहे. ते ज्यावेळी ते पेमेंट करतील माझ्या पेमेंट एक तर माझ्या बँकेत पेमेंट करते, ते माझं करंट अकाउंट जे आहे कंपनीचं त्याच्यात पेमेंट करतील किंवा जीपे वगैरे पेटीएम आहे फोनपे वगैरे ते करतील. तर त्यांचं जसं पेमेंट माझ्यापर्यंत आलं की तर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की ती जी स्क्रीनशॉट आहे त्यांनी पेमेंट केलेली जी स्क्रीनशॉट आहे हा तुम्हाला पाठवायला लावायचा आणि मलाही पाठवायला लावायचं आणि तुम्ही फक्त त्या स्क्रीनशॉटला मला फॉरवर्ड करायचं आहे आणि ज्या व्यक्तीचं ते नाव आहे, ज्या व्यक्तीने ते पेमेंट केलं त्याचं नाव आणि त्यांचा जिल्हा आणि खाली रेफरन्स म्हणून तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, तुमचं नाव एवढं जरी पाठवलं तर कारण आपण आता सगळ्यांची नावं आता माझ्याकडे फीड आहेतच त्यामुळे फार काही जिल्हा वगैरेची गरज नाही. तर तुमचं नाव जे आहे ते तुम्ही मला रेफरन्स म्हणून पाठवायचं आहे. आता याच्यात फायदा काय आहे तर व्यक्ती आपण आता हे प्रशिक्षण जे आहे 380 रुपयात देतो आहे. तर जर समजा जे आपल्या तुमच्या माध्यमातून रजिस्टर करतील तर त्यांना आपण उद्योगाचे शस्त्रास्त्र हे प्रशिक्षण तर देणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण आधीचं जे आपलं उद्योगाची पूर्वतयारी आणि उद्योग व्यवस्थापन हे प्रशिक्षण झाले आहे ते सुद्धा त्यांना मोफत मिळतील. पण ते फक्त तुमच्या रेफरन्सने आले तरच आपण त्यांना मोफत देणार आहोत. अन्यथा आपण बाकी ठिकाणी जे काही आपले ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते आपण टाकले आहेत तर त्याच्यावर आपण 380 रुपये आपण लिहिलेलं आहे, पण इतर कुठलेही कोर्सेस त्यांना मोफत नाही मिळणार. बरं, आता याच्यात तुमचा फायदा काय आणि तुम्ही का रेफर करावं? तर तुम्ही यासाठी रेफर करा, तुम्ही ज्यावेळी रेफरन्स करणार तर आता या जो 2 कोर्सेसची किंमत आहे ही 260 रुपये होत आहे. तर वरचे जे 120 रुपये जे आहे हे मी आपल्याला ॲज अ रेफरल बेनिफिट म्हणून प्रति रेफरन्स आपल्याला मी देणार आहे. तर हा तुम्हाला एक छोटासा उद्योगाची संधी आहे. एक 3-4 दिवस अजून आपल्याकडे आहेत. आजची 6 तारीख आहे. 6, 7, 8, 9 तारखेला आपण रात्री हे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. तर तोपर्यंत 9 तारखेचा पूर्ण दिवस जो आहे तो आपल्याला मिळतोच. तर या 4 दिवसात आपल्याला हे करायचं आहे आणि जेवढे जास्तीत जास्त रेफरन्स आपल्या माध्यमातून येतील तर त्या सर्व रेफरन्स एकत्रित जे पेमेंट आहे ते तुम्हाला 9 तारखेला हे पाठवण्यात येईल. तर जीपे किंवा पेटीएम वगैरे या सगळ्या माध्यमातून तुम्हाला ते तुमचं पाठवण्यात. तर याच्यात तुम्हाला एक छोटीशी उद्योगाची संधी, तुम्हाला याच्यात काहीही विकायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही प्रशिक्षण केलं आहे आणि तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल तरच आणि तुम्हाला जर वाटेल की याच्यातून लोकांचा खरंच फायदा होऊ शकतो तरच तुम्हाला हे रेफर करायचं आहे, तुम्हाला हे विकायचं नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण हे कसं करायचं आहे की आपण एकदम सिंपल म्हणजे आपण बऱ्याचदा आपण एखादा चित्रपट बघतो किंवा एखादा शर्ट घेतो तर आपण सहज म्हणतो अरे तू चित्रपट खूप छान आहे, तू बघा नक्की. किंवा आपण एखादं शर्ट घेतलेलं असतं, कोणी आपल्याला विचारतं अरे हे शर्ट कुठून घेतला, तर खूप छान आहे, हां मी त्या दुकानातून घेतला, मला खूप आवडलं आणि तिथं खूप छान कलेक्शन आहे. हे आपल्या सहज भावना असतात. तर या सहज भावना काय येतात, कारण आपण ते उत्पादन किंवा ते चित्रपट आपण बघितला असतो, तो शर्ट आपण खरेदी केलेला असतो. त्याच पद्धतीने तुम्ही जे उद्योगाचं व्यवस्थापन किंवा उद्योगाचं पूर्वतयारी हे प्रशिक्षण तुम्ही घेतले आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला खरंच चांगलं वाटत असेल की याच्यातून तुम्ही जर रेफर केला एखाद्याला उद्योगाचे शस्त्रास्त्र हे प्रशिक्षण रेफर केलं तर त्याच्यात त्यांना खूप फायदा होऊ शकतो, तरच तुम्ही हे रेफर द्या. अन्यथा हे करू नका. विकण्याचा तर अजिबातच प्रयत्न करू नका, कारण आपल्याला विकायचं नाही आहे, आपल्याला लोकांचा फायदा करून द्यायचा आहे. तर या माध्यमातून मी हा फायदा करून देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे माझं शेवटचं व्हॉट्सअपचं प्रशिक्षण आहे. यानंतर कदाचित मी कारण माझे एकतरही बरेच प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे आणि डिजिटल माध्यमातून त्याच्यावर बराचसा अभ्यास आणि इतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे प्रिपरेशन्स हे सुरू आहे. त्यामुळे पुन्हा व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचं प्रशिक्षण म्हणा किंवा अशा पद्धतीने माहिती मी पोचवू शकेल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आणि खास करून काय की आजकाल बघा पैसेवाल्या लोकांसाठी सगळेच काम करतात, बरोबर, की जेणेकरून ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा जे सधन आहेत अशा व्यक्तींसाठी सगळेच काम करतात. पण आपल्याला काम करायचं आहे ते खास करून दुर्गम भागातले जे आपले शेतकरी मित्र आहेत आणि ज्यांच्याकडे किमान एक व्हॉट्सअप असलेला मोबाईल जरी असला तरी ते त्यांच्यापर्यंत ही सगळी जी माहिती आहे आपण पोहोचवू शकू आणि त्यांचं प्रबोधन करू शकू. दुसरं,
मी अशा पद्धतीचे जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे, कॉर्पोरेट क्षेत्रात माझा जो काही 8-10 वर्षांचा अनुभव आहे, मी काम केलं आहे वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. तर त्या सगळ्या नेटवर्कमधून, त्या सगळ्या गोष्टींमधून जो मिळालेला फायदा आहे, जे ज्ञान आहे, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपल्याला ठाऊकच असेल की जे यूट्यूब वगैरे आहे, माध्यम आहेत, की इतर जे काही सोशल सेमिनार, सेल्स, मार्केटिंगच्या ट्रेनिंग्ज वगैरे, तर ह्या ज्यावेळी गोष्टी होतात, तर त्यावेळी त्याचे जे काही शुल्क आहेत, हे अतिशय मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे तेवढे खास आणि शेतकरी किंवा गोपालक वगैरे अशा सगळ्या लोकांना समोर ठेवणारी प्रशिक्षणं तर म्हणजे मी तरी आजपर्यंत मार्केटिंगच्या माध्यमातून तरी नाही ऐकले. त्यामुळे माझा जो टार्गेट ऑडियन्स आहे, हा सगळे आपले शेतकरी मित्र आणि गोपालक मित्र आहेत आणि त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त आपण पोहोचणं आणि त्यांना उद्योजक मानसिकता त्यांच्यामध्ये घडवून आणणं आणि त्याच्यातून एक चांगला उद्योग जो आहे तो वाढवणं. आणि जर एक गो आधारित शेती आहे किंवा गो आधारित उत्पादनं आहे, तर ही सगळी गोष्टी जर वाढल्या आणि एक सामान्य शेतकरी जर मोठा झाला, तरच आपण जे काही देशी गाईंचं संवर्धन आहे, त्यांचं आपण त्यांची हत्या होण्यापासून आपण वाचवू शकतो. लोकांना त्याचं जे वैज्ञानिक महत्त्व आहे ते समजेल आणि जास्तीत जास्त गो आधारित उत्पादनं तयार होऊन लोकांनासुद्धा मार्केटमध्ये सुद्धा ही गो आधारित उत्पादनं जे आहे, या विक्री वगैरे जे आहे, ग्राम गौ क्लब आहे, या सगळ्या माध्यमातून ही लोकांपर्यंत उपलब्ध होते. आणि जो काही आज आरोग्याचा प्रश्न आहे, तो आरोग्याचा प्रश्नही सुटायला मदत मिळेल. त्यामुळे हे या माझ्या भावना आहेत आणि हे माझं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या उद्दिष्टासाठी मदत करावी अशी मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. आणि जी काही माहिती आहे मी आपल्यापर्यंत पोहोचवलीच आहे. त्यामुळे माझं टार्गेट आहे की किमान आपण एक जो आपण ज्या पद्धतीने आपण दरवेळी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून करतो, तर 256 आपण एका ग्रुपमध्ये आपण ॲड करू शकतो. तर आज उद्योग व्यवस्थापन आणि उद्योगाची पूर्वतयारी हे दोन्ही मिळून आपण किमान 100 लोक, आपण 100 मेंबर्स आपण आहोत. तर प्रत्येकाने किमान 3-3 मेंबर जरी आणले तरी एक 256चा आकडा आपण सहज पार करू शकतो असं मला वाटतं. आणि आपण कोणाचं तरी जीवन आपण या माध्यमातून 1% जरी बदललं तरी त्याचा खूप मोठा फायदा जो आहे हा सगळ्यांना होणार आहे. त्यामुळे किमान 3 लोकांना तुम्ही हे गिफ्ट कोणाला करू शकतात. दिवाळी आहे तर काहीतरी आपण बऱ्याचशा गोष्टी आपण गिफ्ट आपण देत असतो, तर कोणाला तरी आपण हे प्रशिक्षण गिफ्टच्या माध्यमातूनही आपण देऊ शकतात. तसंही तुम्ही करू शकतात. किंवा तुम्ही रेफरल द्या. त्या रेफरलच्या माध्यमातून तुम्हाला उद्योग करण्याची आणि तुम्हाला एक 2 ते 3-4 दिवसामध्ये काही छोटीशी अमाऊंट कमवण्याची पण एक संधी देत आहे. तर ती तुम्ही त्यामध्ये स्वतःही पैसे कमवू शकतात. तर त्याचाही तुम्हाला एक फायदा जो आहे हा मिळेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याचा तुम्ही थोडा विचार करा आणि नक्कीच काही मदत लागली, काही अडचण असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकतात. आणि हे सगळं काम मी का करतो आहे, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझं जे उद्दिष्ट आहे, माझी जी कंपनी आहे, तुम्ही कदाचित त्याचं नाव थोडं आयडेंटिफाय केलं असेल का नाही माहीत नाही, पण ग्रो इंडिया स्टार्टअप्स LLP हे माझ्या कंपनीचं नाव आहे. आणि हे एक स्टार्टअप कंपनी आहे ट्रेनिंगमधली. आणि त्याच्या नावातच आहे की ग्रो इंडिया म्हणजे एक भारताचा विकास. तर आपण भारताचं जे काय उत्कर्ष जो आहे तो घडवून आणणं आणि त्यासाठी फुलने फुलाची पाकळी आपण अतिशय छोट्या स्तरावर आणि अतिशय ग्रामीण भागातल्या स्तरावर जे आहे हे इथून या व्हॉट्सअप ट्रेनिंगच्या माध्यमातून काम सुरू केलं आहे. हळूहळू आपण सर्व स्तरासाठी काम करणारच आहोत. पण बेसिकली ज्यांना खरंच गरज आजच्या घडीला आहे तर त्यांच्यासाठी काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला आपली जी काही मदत आहे ती हवी आहे. आणि माझं जे उद्दिष्ट आहे या कंपनीच्या माध्यमातून की प्रत्येक शेतकरी उद्योजक व्हावं आणि प्रत्येक गोशाळा जी आहे ही स्वयंपूर्ण व्हावी. तर यासाठीच मी हे प्रशिक्षण आहे तर त्याचं जे कार्य आहे मी करत असतो. पण ज्यावेळी एक मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला सामूहिक कार्य करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याबाबतीत लीडरशिप घ्यावी आणि आपण खूप चांगलं कार्य आपण सगळे मिळून आपण सगळ्यांनी एक व्यक्तीला 1% जरी आपण मदत केली तरी हे प्रमाण हजारो टक्क्यांमध्ये जाणार आहे. तर कारण काय अतिशय छोटी अडचणी बऱ्याच असतात विक्री करण्यामध्ये वगैरे, तर ते माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली किंवा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल माहिती की आपण ते स्वतः काम केलेलं असेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा जो आहे हा त्यांच्यापर्यंत होणारच आहे. आपण डिजिटलच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी आणणारच आहोत तर त्याचा भविष्यात सगळ्यांना फायदा होईलच. पण जो खास ग्रामीण स्तर आहे, खास ग्रामीण शेतकरी जे आहेत
जे खास ग्रामीण जे गोपालक मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि माझं जे एक दुसरं उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरात उद्योग सुरू व्हावा. तर त्याच्यासाठी एक आधी आपण जो उद्योगाचा प्रपंच आहे हा त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचवला तर जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. आणि आपण जर त्यांना जर आपण एक उद्योगाची चांगली संधी दिली, तर एक उद्योग कसा करावा त्याची माहिती दिली तर ते नक्कीच स्वतःच्या पायावर जे आहे हे उभे राहू शकतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा एक विनंती वजा संधी जी आहे मी देतो आहे आणि आपल्याला शक्य तेवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचा आणि जास्तीत जास्त लोकांना जो बेनिफिट आहे हा शेअर करायला मदत करा. सांगतो काही अडचण असेल टेक्निकल म्हणा किंवा इतर काही असेल तर नक्कीच कळवा. याचं जे काही पेमेंट्स वगैरे रिलेटेड काही प्रश्न आहेत तर म्हणजे 1-2 प्रश्न मी तुम्हाला क्लिअर करतो की पेमेंट जे आहे हे त्या मेंबर्सला माझ्या अकाउंटलाच करायचं आहे. जीपे नंबर जो आहे माझा त्या किंवा पेटीएम आहे, फोनपे आहे त्या नंबरवरच करायचं आहे किंवा माझी कंपनीचं जे बँक डिटेल्स आहे करंट अकाउंटचं मी ते दिलेलंच आहे याच्यामुळे, तर त्याच्यावरच पेमेंट करायचं आहे. त्याची रिसिप्ट ही मी स्वतः पाठवणार आहे. जसं मी आपल्याला आपण प्रशिक्षणाच्या वेळी ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं तर SMS च्या माध्यमातून मी डिजिटल रिसिप्ट आपल्याला पाठवली तर त्याची रिसिप्टही मीच देणार आहे. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की त्यांना तुमच्या माध्यमातून जे कोणी मंडळी जे कोणी मेंबर जे आहेत हे जॉईन करण्याची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही हे सगळे बँक डिटेल वगैरे ते शेअर करा. पेमेंट केल्यानंतर त्यांना फक्त सांगा की ती जी पेमेंटची रिसिप्ट आहे ती मलाही 80 या नंबरवर व्हॉट्सअप करायला सांगा आणि तुम्हालाही व्हॉट्सअप करायला सांगा. आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही फक्त ती रिसिप्ट जी आहे ती मला व्हॉट्सअप करायची आणि त्या व्यक्तीचं नाव आणि खाली तुमचा रेफरन्स नंबर तर हा एवढा पाठवला तरी चालेल. किंवा तुम्ही मला जरी व्हॉट्सअप नाही केले तरी म्हणजे डायरेक्टली जे मेंबर आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मला व्हॉट्सअप डायरेक्टली नाही केले तरी चालेल. ती तुमच्या थ्रू आली तरी चालेल. म्हणजे दोन रिसिप्ट नको परत, तर एकच रिसिप्ट असली तर गोंधळ नाही होणार माझाही, तर मलाही मॅनेज करायला ते इझी राहील. त्यामुळे तुम्ही फक्त ती जी रिसिप्ट आहे ती मला व्हॉट्सअप करायची आणि त्या मेंबरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्यांचा जिल्हा हा मला ते रिसिप्टच्या खाली लिहायचं आहे आणि खाली रेफर असं म्हणून त्यावेळी तुमचं नाव तिथे लिहायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने जे आहे ते आपण काम करूया. तर आपण तयारीला लागूया. एक टार्गेट घेऊया की किमान 256 जे मेंबर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण करू शकू आणि जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त गोपालक मित्रांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आणि एक फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण या उद्योगाचं जे काही एक संसाधन आहे तर याच्यामध्ये आपण या विश्वात जे आहे ते आपण एक छोटंसं कार्य करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा आपले आभार की आपण खूप चांगला सपोर्ट मला केला, खूप चांगले फीडबॅक दिले आणि नेहमीच मी प्रयत्न करेल की आपल्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मी पोहोचवत राहू. धन्यवाद. काहीही प्रश्न असतील तर नक्की कळवा आणि त्याच्यावर मी मार्गदर्शन किंवा आपण जे काही चर्चा आहे आपण ग्रुपच्या माध्यमातून आपण नक्कीच करू. धन्यवाद.